आज 1-3-2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आपले भाग्य हिऱ्यासारखे बनवायचे आहे. पुरुषार्थ करून बाबांकडून स्वर्गाचा पूर्णपणे वारसा घ्यायचा आहे. प्रश्न आहे, कोणते रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये युक्तियुक्त बसले म्हणजे स्पष्ट झाले तर अपार आनंद मिळेल? उत्तर, अविनाशी नाटकाचे रहस्य. ह्या अविनाशी नाटकामध्ये प्रत्येक कलाकाराला अभिनय मिळालेला आहे, जो करायचाच आहे. कोणताही अभिनय नष्ट होत नाही. हे पूर्वनियोजित नाटक आहे. यामध्ये कोणतीही हेराफेरी होऊ शकत नाही. कल्प पूर्ण होईल तर मग तोच अभिनय सेकंदाने पुनरावृत्त होत राहील. हे एक अत्यंत गुप्त रहस्य आहे. हे जर तर्कशुद्ध युक्तियुक्त बुद्धीमध्ये बसले म्हणजे स्पष्ट झाले तर तुम्ही आनंदी राहाल, नाही तर गोंधळून जाल. बाबा म्हणतात, मुलांनो, संभ्रमित होऊ नका. बाबांवर विश्वास ठेवून पूर्ण वारसा मिळवण्याचा पुरुषार्थ करा. गीत आहे, तुम्ही पाके हमने जहान पा लिया है, म्हणजे तुम्हाला प्राप्त करून आम्ही संपूर्ण विश्वाला प्राप्त केले आहे. ओम शांती. गोड मुलांनी गीत ऐकले. विश्वनाटकानुसार लक्षात येते किंवा समजते की तुम्ही आता ईश्वराची मुलं बनले आहात. तुम्ही ईश्वराकडून स्वर्गाचे मालक बनण्यासाठी आले आहात किंवा स्वराज्य घेण्यासाठी आले आहात. स्वर्ग म्हणजे काय आहे हे नरकातील मनुष्य जाणत नाहीत. बाबा स्वर्गाची स्थापना करतात हे तुम्हाला माहीत आहे, आणि मग रावण पुन्हा नरक स्थापन करतो हे पण कोणालाच माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही बाबांकडून स्वर्गाचे राज्य घेता. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात की तो स्वर्गवासी झाला, म्हणजे ते स्वतःला नरकातच आहेत असे समजतात, आणि प्रत्येकजण नरकाचा मालक आहे. ही खूप साधी गोष्ट आहे. यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. तुमचे भाग्य आता हिऱ्यासारखे बनत आहे. हिऱ्यासारखे भाग्य बाबांशिवाय दुसरे कोणीही निर्माण करू शकत नाहीत. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही स्वर्गाचा वारसा पित्याकडून घेता. नरक किती काळ टिकतो हे कोणाला समजावून सांगितले तर ते म्हणतात की स्वर्णयुग होऊन लाखो वर्ष निघून गेली आहेत. तुम्ही ईश्वर पित्याचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला पित्याद्वारे स्वर्गाचा वारसा मिळतो. मग बाबांना का विसरून जाता? बाबांना हेच कळत नाही. अनेक वादळ येतील, मग काही मेहनत न करता तुम्ही स्वर्गाचे मालक बनणार का? जर एखाद्याचा मृत्यू झाला तर तो स्वर्गवासी झाला असे म्हणतात. मग का रडतात? तुम्ही तर टाळ्या वाजवल्या पाहिजे, उत्सव साजरा करायला हवा. स्वर्गामध्ये जाणे एवढे सोपे असेल तर प्रत्येकाला एक गोळी द्या, मग लगेच स्वर्गात पोहोचतील. परत इथे दुःखामध्ये जगण्याची गरज काय? दुःखामध्ये मनुष्य विष पिऊन मरतात. किती सैनिक मरतात, एकमेकांना सुद्धा मारतात. बाबा म्हणतात, सर्वांना समजावून सांगा. ते स्वर्गात गेले, मग तुम्ही का रडता? खरे तर कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत किंवा निर्वाण धामला घरी वापस जाऊ शकत नाहीत. आता फक्त बाबाच स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगतात. जेव्हा स्वर्गाचे निर्माता स्वर्ग निर्माण करतात तेव्हाच कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकतील. आता स्वर्गाचे रचयिता शिवबाबा आले आहेत. तुम्हा मुलांनाच हे माहीत आहे की रावणाचे राज्य सुरू झाले तेव्हा देवी देवता वामार्गात जातात, तेव्हाच विकार सुरू होतात. रावण राज्य कधी सुरू होते ह्याची निश्चित तारीख नाही. तुम्ही मुलं सांगू शकत नाही
की शिवबाबांनी ब्रह्मामध्ये कधी प्रवेश केला? जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा आले का कधी आले? साक्षात्कार तर भक्ती मार्गामध्ये पण असेच होतात. माहीतच होत नाही की बाबा कधी आले. ते तर कृष्णाच्या आगमनाची वेळ दाखवतात. शिवबाबांच्या येण्याची वेळ इत्यादी अस्तित्वात नाही. बाबा तर मालक आहेत. ते कधी येतात हे माहीतच होत नाही. इथे मुरलीद्वारे समजते. शिवबाबा सांगतात, मी काळांचा पण काळ आहे. मीच सर्वांना वापस घेऊन गेलो होतो. स्वर्णयुगामध्ये काही मोजकेच आत्मे होते, परंतु कलियुगामध्ये असंख्य मनुष्य आहेत. सर्व आत्म्यांना वापस जायचे आहे, तर जरूर घेऊन जाणारा पंडा पण पाहिजे. मी आध्यात्मिक पंडा बनून आलो आहे आणि मीच तुम्हाला घेऊन जाईल. मी तुम्हाला नव्या दुनियेसाठी शिकवत आहे. नरक म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय आणि तो किती काळ टिकतो, कधी सुरू होतो, हे संन्यासी इत्यादी कोणालाच माहिती नाही. रचयिता सुद्धा एकच आहेत आणि ही दुनिया पण एकच आहे. शास्त्रांमध्ये अनेक दुनिया आताळ पाताळ निर्माण केले आहे, ज्यांचा शोध घेत राहतात. प्रत्येक ताऱ्यामध्ये एक दुनिया आहे असे समजतात. बाबा म्हणतात, मी तुम्हाला पुन्हा एकदा गीतेचे ज्ञान सांगतो. येशू ख्रिस्ताला स्वतःच्या वेळी पुन्हा यावे लागेल. विश्वनाटक पण एकच आहे. सुवर्णयुगात देवतांच्या राज्याशिवाय दुसरे कोणाचेच राज्य नसते. आता तुम्हाला माहीत आहे की तुम्ही बाबांकडून तुमचा वारसा हक्क घ्यायला आले आहात. तुम्ही नेहमी आठवण करता, हे पतित पावन या, तर जरूर तुम्हाला संगमयुगातच यावे लागेल. आता तुम्ही जाणता की इथे आपण का आलो आहोत, काय घेण्यासाठी आलो आहोत. तुम्ही म्हणणार, बाबांचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. आपण राजयोग शिकत आहोत. प्रत्येक कल्पामध्ये तुम्ही तुमचा वारसा घेता आणि गमावता सुद्धा. आता पुन्हा पुरुषार्थ करावा लागेल. पूर्ण ज्ञान घेऊन दुसऱ्यांना पण द्यायचे आहे, नाहीतर वृद्धी कशी होणार. हे गीत किती छान आहे. याचा अर्थ फक्त तुम्हा मुलांनाच कळतो. हे गीत खूप गोड आहे, जे मनाला लागते, म्हणजे हृदयाला स्पर्श करते. बाबा, आम्ही तुमच्याकडून असे राज्य घेतो जे कोणीही लुटू शकत नाही. हा अविनाशी पित्याकडून मिळणारा अविनाशी वारसा आहे. अविनाशी विश्वनाटकानुसार बाबा पुन्हा गीता सांगण्यासाठी आले आहेत, ज्यामध्ये राजयोग शिकवला होता. धर्मग्रंथांमध्ये खूप गोंधळ झाला आहे, तर युक्तीने समजावून सांगणारे पण असावेत. काही जण म्हणतात, ज्योती ज्योतमध्ये समावून गेली. आत्मा अविनाशी आहे. आत्म्याला आत्म्याचाच अभिनय करावा लागतो, जो अविनाशी आहे. तो कधीच नष्ट होत नाही. हे पूर्वनियोजित नाटक आहे. यामध्ये अदलाबदल होऊ शकत नाही. हे केवढे आश्चर्य आहे. अशा छोट्याशा आत्म्यामध्ये अविनाशी अभिनय भरलेला आहे. एक कल्प पूर्ण झाल्यावर तुम्ही तोच अभिनय पुन्हा करणार. सेकंड बाय सेकंड तसाच तो होणार. विश्वनाटकाला सुद्धा पूर्ण युक्तियुक्त समजून घ्यायचे आहे. काही जण तर ह्या गोष्टींमध्ये गोंधळून जातात. पहिले बाबांवर विश्वास ठेवायचा आहे की बाबांकडून वारसा जरूर मिळणार आहे. प्रत्येक कल्पामध्ये फक्त भारतालाच वारसा मिळतो. तुम्हाला 84 जन्मसुद्धा घ्यावे लागतील. वर्ण पण निश्चितपणे समजावून सांगावे लागतील. तुम्हाला ही आठवण एकमेकांना करवून द्यावी लागेल की तुम्ही बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहात. सर्वजण तर येऊन हे ज्ञान घेणार नाहीत. तुम्ही पाहता की सेवा केंद्र उघडत राहतात, जिथे नरकाचे रहिवासी येऊन स्वर्गाचे रहिवासी बनतात. मुलं बाबांना लिहितात, आम्ही व्यवस्था करू शकतो, मला कशाची पण ओढ नाही. हे सर्व भगवंताचेच आहे. आता तुम्हीच श्रीमत द्या. मी पण लिहितो की तुम्ही आपापसात चर्चा करा. जिथे चांगला परिसर असेल तिथे सेवा केंद्र उघडा.
हिम्मत मुलांची तर मदत बाबांची आहेच. बाबा खूप खुश होतात. असे दान चांगले ज्यामुळे अनेकांना हिऱ्यासारखे बनवता येईल, हे अंतःकरणातून समजून घेतले जाते. हे सर्वात मोठे हॉस्पिटल तसेच महाविद्यालय पण आहे. फक्त 3 फूट पृथ्वीची गरज आहे. अशा सोप्या पद्धतीने बाबा तुम्हाला कवडीपासून हिऱ्यासारखे बनवतात. असे बाबा किती साधारण राहतात ते पहा. बाबा कुठे आले आहेत? कोणत्या राजाकडे आले आहेत का? असे म्हणतात की मी सामान्य वृद्ध देहामध्ये येतो, ज्यांनी 84 जन्म अगदी अचूकपणे पूर्ण केले आहेत. स्वर्णकाळातील हा पहिला राजकुमार आहे. त्यांना श्याम व सुंदर अशी पण नावं देण्यात आली आहेत. तुम्हा मुलांना सुद्धा याचा अर्थ समजतो. अर्थ न समजल्यामुळे त्यांना सावळा म्हणतात. मुख्य शिवबाबांचे लिंग सुद्धा काळेच आहे. कृष्ण आणि रामाला सुद्धा सावळे दाखवले आहे. एका बाजूला गोरे तर दुसऱ्या बाजूला काळे का दाखवले आहे? जसे जगन्नाथच्या मंदिरात आफ्रिकन लोकांसारखा चेहरा दाखवतात, काही ठिकाणी नारायणला सुद्धा काळे दाखवण्यात आले आहे. लक्ष्मीला पण असेच दाखवले आहे. आता माणसांची बुद्धी कशी असते हे आश्चर्य वाटत आहे ना. बाबाच तुम्हाला सर्व सत्य सांगतात. स्वतःसारखे बनवण्यासाठी सर्व सांगतात. दुसरे लोक जे त्याग, तपस्या, दान इत्यादी करतात ते फुकट पैसे उधळत राहतात. मग असे का म्हणता की हे पतित पावन या, असे म्हणून त्यांची आठवण का करतात? गंगा, यमुना, नाला इत्यादी किती आहेत. बाबांनी म्हणजे ब्रह्मा बाबांनी अनेक तीर्थयात्रा पण केल्या आहेत. आता तुम्ही सर्वात प्रिय भाग्यवान ताऱ्यांनी नर्क, स्वर्ग सर्व काही जाणले आहे. जेव्हा मनुष्यांचा मृत्यू होतो तेव्हा ते स्वर्गात गेले असे म्हणतात. म्हणून त्यांना सुद्धा हे समजावून सांगा की स्वर्ग कशाला म्हणतात. आपल्याला माहीत आहे म्हणून आपण स्पष्ट करतो. आम्हाला सुद्धा स्वर्गाची स्थापना करणारे बाबा भेटले आहेत. तेच हे ज्ञान देत आहेत. आमचा कोणी मनुष्य गुरु नाही. सद्गुरू एकच बाबा आहेत. तेच पावन बनवणारे आहेत ज्यांना तुम्ही बोलावता. निराकारलाच बोलावतात ना, ज्यांना ज्ञानसागर म्हणतात. ते सतचित्त आनंद स्वरूप आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. आपल्याला तर हे ज्ञान नाही. त्यांच्याकडे म्हणजे बाबांकडे असलेले ज्ञान दुसऱ्या कोणाकडे नाही. तुम्हाला तर खूप आनंद व्हायला हवा. पतित पावन ईश्वर पिता आपल्याला शिकवत आहेत. तेच आपले पिता, शिक्षक आणि सद्गुरू आहेत. यामध्ये संशय घेण्याचा कोणता प्रश्नच येत नाही. तुम्हाला आपल्या रचनेला तर सांभाळायचेच आहे. तुम्ही इथे येऊन बसले तर हे संन्याशांचे ज्ञान झाले. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास काढू शकता. तुम्हाला पहिले 7 दिवस भट्टीमध्ये बसावे लागेल. 7 दिवस कोणाची आठवण यायला नको, कोणाला पत्र पण लिहायला नको. सर्वांनाच विसरायची आहे. तुम्ही बरेच वर्ष भट्टीत राहिले तरी सुद्धा त्यांचे भाग्य. माया कोणाला तरी आकर्षित करतेस ना. माया अशी प्रबळ असते. बाबा म्हणतात, मुलांनो, हळूहळू परिपक्व अवस्थेकडे येत राहा. तुम्हाला माहीत आहे की आपले 84 जन्म आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण वृक्ष आणि सर्व धर्म तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तिथे स्वतंत्र विभाग सुद्धा आहेत. इथे पण असेच आहे आणि तिथे पण तसेच आहे. बाकी मोक्ष तर कोणालाच मिळू शकत नाही. ते म्हणतात की बुडबुड्यासारखी आत्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जाईल. असे तर होतच नाही. मग तर संपूर्ण अभिनयच नष्ट होईल. सर्व ज्योतीमध्ये लीन होऊन जातील. संपूर्ण खेळ तर चालणारच नाही. हे सर्व असत्य आहे. असत्य तर पूर्णपणे असत्यच असते. तिथे सत्याचा कोणताच पुरावा नसतो. भक्तीमध्ये तोंड गोड होत नाही. तुमचे तोंड कोण गोड करतात हे तुम्हा मुलांना माहीत आहे.
तर बाबांच्या शिक्षणाकडे पूर्णपणे लक्ष द्यायला हवे. जुन्या दुनियेला पाहून आकर्षित होऊ नका. देहभानामध्ये येऊ नका. आता तर तुम्ही घरी जाण्याची तयारी करा आणि नव्या दुनियेसाठी सर्व काही हस्तांतरित करा. आता ही दुनिया नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात, प्रत्येक गोष्ट सफल करा. जसे भक्ती मार्गात करतात तर तिथे अल्पकाळाचे फळ मिळते. मला ईश्वराने दिले असे समजतात. आता तुम्ही देता तर बाबा परत देतात. ईश्वर अर्थ करता तर तुम्हाला 21 जन्मांचा विमा मिळतो. ब्रह्मा बाबा म्हणतात, पहा, मी पूर्ण विमा काढला तर मला पूर्ण राज्य मिळते. तो म्हणजे भौतिक विमा आहे आणि हा म्हणजे आध्यात्मिक पित्यासोबतचा विमा आहे. ईश्वर अर्थ दान करता म्हणून ईश्वर त्याच्या बदल्यात खूप काही देतात. ते तर भक्ती मार्गामध्ये पण दाता आहेत आणि ज्ञान मार्गात सुद्धा दाता आहेत. हे बेहदचे शिक्षण बेहदची बादशाही घेण्यासाठी आहे. आता तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या. तुम्ही विश्वाचे राज्य घेऊ शकता. पुरुषार्थाचाच विजय आहे. विजय माळेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करा. जर कुठे संभ्रमित झाले तर सर्जन तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी बसलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे की आपण अनेक वेळेस ही बादशाही घेतली आहे आणि गमावली आहे. हे ज्ञान आत्ताच आहे. पुन्हा सतयुगामध्ये हे ज्ञान विसरून जाणार. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, जुन्या दुनियेला पाहून लट्टू बनायचे नाही, म्हणजे आकर्षित व्हायचे नाही. आपल्या बॅगेज हस्तांतरित करायच्या आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सफल करायची आहे. दुसरा सारांश, कोणत्याही गोष्टीमध्ये जर ममत्व नसेल तर कवडीपासून हिऱ्यासारखे बनण्याची सेवा करायची आहे. दान केल्यानेच ज्ञानधन वाढत जाईल. आजचे वरदान आहे, निमित्तपणाच्या स्मृतीद्वारे प्रत्येक परीक्षेमध्ये पास होणारे एव्हर रेडी नष्टमोहाभव. विस्तार आहे, एव्हर रेडी म्हणजे नेहमी तयार राहण्याचा अर्थच आहे नष्टमोहा स्मृती स्वरूप. त्यावेळी तुम्हाला कोणत्याही नातेसंबंधांची किंवा वस्तूंची आठवण यायला नको. कोणामध्ये पण आसक्ती नसावी, म्हणजे लगाव नसावा. सर्वात निराळे आणि सर्वांचे प्रिय ह्याचा सहज पुरुषार्थ म्हणजे निमित्त भाव. निमित्त समजल्यामुळे निमित्त बनवणाऱ्याची आठवण येते. माझे कुटुंब आहे, माझे काम आहे असे नाही, मी निमित्त आहे. अशा ह्या निमित्तपणाच्या स्मृतीने तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये पास होणार. आजचे बोधवाक्य आहे, ब्रह्मा बाबांच्या संस्कारांना आपले संस्कार बनवणे म्हणजेच बाबांचे अनुसरण करणे आहे. ओम शांती.